सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो। युद्धाला होईल सुरुवात, रणशिंग फुकलेले आहे। सतीश बधाले षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी, तर स्ट्राइक ऑन हरीश नवले, नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय गणेश विधाटे। लेट्स प्ले। पहिलाच बॉल इनसाइड आउट, दीपक कव्हरला स्वराज्य चषकाला सलामी ठोकणारा, वंदन करणारा, मुद्रा करणारा षटकार 6 धावेने। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय इथे चढवलेलं आक्रमण पहिल्याच बॉलने आजच्या दिवसाची सुरुवात या षटकाराने केली आहे। आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल झाली। स्वराज्य चषक काल आम्ही इथे मैदानामध्ये जरूर बघितलं, खऱ्या अर्थानं एकंदरीत मॅच कडे आपण जाणार आहोत। पुढे इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला इथे बघायचंय, पण ट्रॅक वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर निश्चितपणे असणारे सतीश बधाले, खास आमच्या समेत आज मात्र ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे, खेड तालुक्याचा एक गोड आवाज, आमचे साथी समालोचक, आमचे मित्र प्रवीण करपे सरांचा यशस्वी शुभागमन झाले। प्रवीण सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। स्वराज्य चषकाचे आपणही या ठिकाणी या वर्षामध्ये आपले सदस्य होत आहेत, आपलं स्वागत आहे। यावेळेस अकू टप्प्याचा बॉल होता तिथे, आणि तिथे मात्र आपण बघतोय सिंगल आली, दुसरा धावेचा इथे प्रयत्न केला जातोय। 2 धावा यावेळेस यशस्वीरित्या घेतल्या जाणार आहेत, आणि या 2 धावेने संघाचं धावफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत 8 धावा आहेत। पहिल्याच बॉल वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर षटकार येताना आपल्याला जो बघायला मिळाला, त्यानंतर आपण पाहतो ते आलेल्या 2 धावा आहेत। सतीश बधाले या खेळाडूच्या नावाचा बोलबाला देखील चर्चेत राहणारा खेळाडू सतीश बधाले, आणि मला वाटतं आज तयारीनिशी आला असेल सतीश। हा प्रकार बॉल यावेळेस पुल केल्या बॉलला मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक फार दूर वरती असतील, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, ये रास्त है 4 के चौकार। इथे चौकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला बघायला मिळाला। कालची क्वार्टर फायनलची मॅच काय जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळाली, प्रेक्षकांची अलोट गर्दी या कालच्या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आम्ही पाहिली। यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय, सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून स्ट्रेट हिट, 1 बाउन्स, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार, 4 धावा। आज सकाळ सत्रामध्ये आपण बघितले गेले तर मोबाईल टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक बाळाभाऊ धामणकर, तळेगाव नगरीचे भावी नगरसेवक म्हणून मात्र आम्ही ज्यांच्याकडे बघतोय, अगदी सकाळ सत्रामध्ये आज मात्र उपस्थित आहेत। त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे आयोजक उर्से गावचे माजी सरपंच उमेश भाऊ धामणकर, त्याचबरोबर दिनेश मालपोटे, आकाश शिंदे, मयूर धिलारे, निखिल तांबे, या सर्व आयोजकांच्या वतीने देखील आपलं सर्वांचं स्वागत आहे। हा ट्रॅकर बॉल होता, यावेळेस शफल झाले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा झोन आपण पाहतो तिथे निवडलाय, आणि चेंडू पाहता पाहता चाललाय सीमारेषेच्या बाहेर। बाजून पडला दारात घेऊन, इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चौकारांची आतिषबाजी, धावेंचा पाऊस मात्र पहिल्या षटकामध्ये येताना आपण बघतोय। लागोपाठचे 3 चौकार इथे जर आपण पाहिले गेले तर हरीशच्या बॅट मध्ये येताना बघायला मिळाले। बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सतीश बधाले। हे मैदान आतापर्यंत आपण पाहिलं तर फलंदाजांसाठी आतापर्यंत नंदनवन राहिलेले, परंतु काल गोलंदाजांनी आपला दबदबा निर्माण केलाय। यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट असता कव्हरला, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार। बाळी टिळा
मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघितले गेले तर निश्चितप्रमाणे चौकारांची आतिषबाजी, चौकारांचा चौकार आलेला आहे. लागोपाठचे 4 चौकार आलेत. महागड्या षटकाने आपण पाहतो सुरुवात झालेली आहे. एक षटक संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 24 धावा च्या धाफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं घेऊन मैदानाच्या मध्ये आता इथे येणार आहे. रोहित इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये रोहित आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आलेला आहे. षटक क्रमांक दुसरं घेऊन गणेश विधाटे. अलीकडच्याच काळामध्ये आपण पाहिले गेले तर स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक एक यशस्वी क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजक म्हणून मात्र त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी राहिली. एक यशस्वी स्पर्धा त्यांनी संपन्न केली. यावेळेस 6 चेंडू पण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. अगदी लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने आपण पाहतोय ते मैदानामध्ये होणार आहे सुरुवात. मैदानाच्या मध्ये पुन्हा बघायचं मॅच कडे जाऊया आपण. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय रोहित. यावेळेस कट केला बॉलला, षटकचा कव्हरला. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळालं. आणि आता आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहे संघाची धावसंख्या जर आपण बघितलं तर धापलं किती 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कमबॅक करायचं इथे खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत संघाला. यावेळेस शफल होता आपण पाहतोय स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. वाईट +2 आताच्या मिळतील 3 धावा. अतिरिक्त धावा इथे मैदानाच्या मध्ये जाता इथे येणार आहेत. गणेश भाऊ विधाटे यांच्यासाठी आपण पाहतोय प्राइज झालेले. भैरनाथ उद्योग समूह 72+ किरणजी येवले यांच्या वतीने प्राइज असणार आहे. गणेश भाऊ विधाटे यांच्यासाठी जर गणेश भाऊने वैयक्तिक 72 धावा प्लस जर बनवल्या ना किरण येवले यांच्या वतीने, ते निश्चितप्रमाणे गणेशभाऊ विधाटे यांच्यासाठी मावळमध्ये जेवढे काही स्पोर्ट्स शॉप्स आहेत ना, मग जीके स्पोर्ट्स असेल, स्वराज्य स्पोर्ट्स असेल, साई स्पोर्ट्स असेल, मावळ स्पोर्ट्स, आयुष स्पोर्ट्स, इंडियन स्पोर्ट्स, या प्रत्येक शॉपची एक बॅट मात्र गणेशभाऊ विधाटे यांच्यासाठी गिफ्ट केली जाणार आहे. सामन्याकडे जायचंय मैदानाच्या मध्ये. बॉलर तयार आहे उजव्या हाताने. हलक्या हाताने आपण पाहतो यावेळेस लेट कट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आपण पाहतो चेंडू तिकडून काढला जाईल. सिंगल इथे आलेली आहे आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय 1 धाव इथे आलेली आहे आणि एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 धावा त्या धाफलकावरती आपण पाहतो धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील शेळके मैदानाच्या मध्ये पुढे आता बघायचं. यावेळेस मॅच कडे आपण जाऊयात. मॅच कडे जायचंय पुढे आता. उजव्या हाताने मारा करेल रोहित. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस आडव्या बॅटने चेंडू मात्र तिकडून काढला जाईल. फार मोठी गॅप आहे, फार मोठी दरी आहे तिथे. 2 खेळाडू आपण पाहतो चेंडूला इथे अडवण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूला अडवला देखील तिथे जाणार आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या आपण पाहतो मैदानाच्या मध्ये घेतल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण मैदानामध्ये बघितली गेली तर आता स्कोर कार्ड वरती धावा आहेत 35 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये
सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा शफल झालेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतो चेंडू ते ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरे जरूर झालेत. अगदी सीमारेषा जवळ चेंडू आपण पाहतो ते मैदानामध्ये अडवला जाईल. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये जे येणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक आपण इथे मैदानामध्ये बघणार आहे. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 37 धावा ऑन अ स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले तर गोलंदाजावरती तुटून पडलेत. हरीश आणि गणेश विदाटे ही आघाडीची जोडी मैदानाच्या मध्ये आपण येताना बघतोय. मला वाटतं सकाळचं सत्र आहे आणि थोडंसा दमट वातावरण, थोडासा गारवा जरूर जाणवतोय. हवामान खात्याने खऱ्या अर्थानं थोडेसे पावसाचे अंदाज देखील वर्तवलेत. आणि शक्यतो आपण 2 षटकांचा आपण पाहतो खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर स्कोर कार्डवरती 37 धावा. एकही फलंदाज आतापर्यंत बाद होताना आपण बघितलेलं नाहीये. तिसरं षटक मैदानामध्ये असणार आहे आणि तिसरं षटक मैदानाच्या मध्ये घेऊन येईल अक्षय. अक्षयच्या हातामध्ये आपण पाहतोय चेंडू जो इथे सोपवलेला आहे. 8 षटकांची मॅच आहे. 8 षटकांमध्ये मैदानाच्या मध्ये आपण ते बघणार आहोत. कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न आणि कितपत धावा रोखण्याचा प्रयत्न ते मात्र दोन्ही संघाकडून केला जाणार आहे. बॉल अँड ट्रॅक वरती पुन्हा मैदानाच्या मध्ये बघायचं. यावेळी अक्षयच्या हातामध्ये चेंडू ते सोपवला. कमबॅक करायचंय. पहिलाच बॉल. अगदी तिथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर बॅटची कडा होती, परंतु कुठल्याही प्रकारचा आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा स्थिर असणार आहे. यावेळेस चांगला चेंडू हे करायचंय. तुमचं मात्र आता नियंत्रण या चेंडूंवरती आता असणं गरजेचं आहे आणि ते दाखवते ते मात्र अक्षय. संघाची धावसंख्या इथे स्थिर आहे. 37 धावा स्कोर कार्डवरती. डावखुऱ्या शैलीचा असणारा अक्षय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे बॉलर तयार. लोअर फुल टॉस. यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण बघतोय निश्चितपणे पंचाने मात्र तिथे कळवले की हा छोटे ते नो बॉल आहे आणि आपण पाहिले गेले तर बिमर चेंडू दोन्ही संघांना आपण पाहिले गेले तर याच्याकडे रिव्ह एक एक दिलेला आहे. प्रत्येक इनिंग साठी एक एक रिव्ह तुम्ही घेऊ शकता. बोलो तयार. पुढे सफल होऊन मात्र चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न केला जाईल मिड विकेट मध्ये आणि तिथे चेंडूने आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिलाय आणि त्याला बीट करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. तयार. यावेळेस स्विच हिट आणि चेंडू मात्र तिथे डिक्लेअर झोन मध्ये जाणार आहे. 2 धावा. ते डिस्टन्स वरती 2च धावा आहेत. सेकंड जी प्लॉटिंग आहे तिकडे जर गेला तर चौकार आणि षटकार नाही. इथंच बॉल आहे.
इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये 2 धावा मात्र जे येणार आहेत या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले ना तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 45 धावा. असं म्हणतात ना की सकाळ सकाळ आमच्या डीएम सरांनी निश्चितप्रमाणे चहाची व्यवस्था केली आणि असं म्हणतात की चहाला सकाळी माणसाने कधी नाही म्हणू नये, कारण चहाने माणसं जवळ येतात. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक फार दूरवरती, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. हा चौकार आलाय. थँक्यू. बॉलर तयार. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तिथे मात्र चेंडू खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेने एक सिंगल आली आणि विशेष आपण पाहिले गेले तर आमचे ग्राफिक्स डिझायनर तुषारदादा राऊत यांचा देखील मनापासून धन्यवाद आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर या स्पर्धेला देखील वेगळी उंची प्राप्त करून देण्यासाठी मात्र ते देखील प्रयत्न करतायत. त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप फाउंडेशन संघाचं. अर्धशतक इथे पूर्ण झालेले 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 3 षटक जे संपलेली आहेत आणि आता मात्र 4थ्या षटकाला ती सुरुवात होणार आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. पुन्हा एकदा रोहितच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलेला आहे. तयार आहे. पुन्हा एकदा उजव्या हाताने यावेळेस 6 चेंडू इथे डीप स्क्वेअर लेगला चेंडू खेळलाय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. हा चौकार. डीजे डिप्सी गोऱ्या गोऱ्या रंगाची मामाची पोरगी मन माझं हिच्यावर तपटलं. इथे जर आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये आता चौकार येताना जो आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या तर पुढे जाऊन पोहोचणार आहे. 54 धावा आहेत ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. हरीश स्ट्रायकर तयार. मोठा स्थगिती खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे केला जाईल. एक सिंगल वाईट +1 अतिरिक्त धावा इथे मैदानाच्या मध्ये जे येणार आहेत. या वर्षी जर आपण पाहिले गेले तर महाराज स्थिरीसाठी 2 व्हीलर बाईक, उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील आपण पाहिले गेले तर इथे एक स्पोर्ट्स सायकल. बॉलर तयार आहे. उजव्या हाताने पण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. आडव्या बॅटने मात्र चेंडू देखील करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आपण पाहतो मैदानामध्ये आलेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर इथे स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 56 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. रोहित काल आम्ही बघितला गोलंदाजांचा बोलबाला या मैदानावरती राहिला. आडव्या बॅटने चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. अगदी फॉलो थ्रो मध्ये आपण पाहतोय रोहित चेंडू इथे कव्हर करतोय. संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा इथे उजव्या हाताने मारा करतील रोहित.
ओ यावेळेस लेग कटरचा वापर केला परंतु पंच निराश आहे तिथे. त्याने कळवलं लेग स्टिक मिस करणारा चेंडू होता. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या जी आता मात्र पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 58 धावा आहेत. बॉलर तयार. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये अगदी 4थं षटक इथे मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतेच शुभागमन झाले. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय विशेष सहकार्य म्हणून जे आम्हाला लाभले ते सन्माननीय आदित्यजी धामणकर यांचं यशस्वी शुभागमन होते. दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. रोहित तयार. इनसाइड एज तिथे मात्र मैदानामध्ये बघायला मिळाली. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. मिळतील इथे 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड वरती 60 या धावसंख्येवर. अठ्ठे 40 धावांवरती आपण पाहतोय नॉट आउट. खेळतोय तो हरीश नवले. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे तयार असणारे पुण्याचा रोहित. सकाळच्या सत्रामध्ये मात्र फलंदाजाने हरीशने वर्चस्व ठेवलंय. अगदी हलक्यात नटराज मुद्रेमध्ये खेळलेला स्ट्रोक होता. डेंजर एंडला पण पाहतोय गणेश विधाटे परंतु एक धाव तिथे रोखू शकले नाहीयेत. एक धाव इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेली आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा 61 धावा धावफलकावर आहेत. 4 षटकांचा आपण पाहतोय खेळ संपलेला आहे आणि स्वराज्य चषकाची एक वेगळी क्रेज, एक वेगळी ओळख का आहे तर आपण निश्चितपणे बघतोय की या मैदानावरती प्रेक्षकांना मन मुरादपणे मात्र प्रेक्षक आनंद घेतो. इथे चौकार षटकार प्रेक्षकांना बघायला काय आवडतं, चौकार षटकार बघायला आवडतात. आणि हे उरसेगावचं मैदान म्हटलं की इथे धावेंचा मुसळधार पाऊस. गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षयच्या हातामध्ये पुन्हा आपण पाहतोय चेंडू इथे सोपवलाय. बॉलर तयार आहे. हरीश नवले स्ट्रायकर तयार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. ओहो यावेळेस सावधरित्या आपण पाहतोय की चेंडू डिफेन्स करण्याचा इथे प्रयत्न होता. बॅट आणि पॉ बॉल तयार आहे पुण्याचा अक्षय. यावेळेस पुण्याचा शफल होऊन चेंडू मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये अगदी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. 2 धावा इथे मैदानामध्ये येणार आहेत आणि एसटीच्या मागे आपण पाहिलं बऱ्याचशा धावा एसटीच्या मागेच धावा येत आहेत डिक्लेअर झोन मधून. बाईसच्या रोपण आपण पाहतो आलेल्या धावा. देवगाव संघ सांगत असेल की इथे या धावा कशा येऊ द्या परंतु धावा येत आहेत हे महत्वाचे. चला घाई करा. मैदानाच्या मध्ये आता इथे बघायचंय सामन्याकडे जायचे. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा अक्षय तयार आहे. स्ट्राइक आउट हरीश. यावेळेस उडवलाय बॉलला आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल परंतु टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजच्या 2 धावा 51 धावा आपण पाहतोय ते पूर्ण करतोय हरीश नवले. अर्धशतक आपण पाहतोय ते मैदानामध्ये पूर्ण केलेले. बॉल आलेला आहे. चला या इकडे. बॉल येथील प्रेक्षक आमचे इथे खूप सुज्ञ प्रेक्षक आहेत. आता जर आपण पाहिलं गेलं तर इथे
आजच्या सकाळ सत्रामध्ये स्पर्धेतील आपण पहिलं अर्धशतक मुन्ना पिंपळे यांच्या बॅटमधून बघितलं. स्पर्धेतील दुसरं अर्धशतक हरीश नवलेच्या बॅटमधून आतापर्यंत आलेलं आहे. अक्षय तयार. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. तिथे मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा डीप कव्हरच्या दिशेने चेंडू तिथे खेळून काढला जाईल. चेंडूची फेकी होतीये तोपर्यंत तिथे आलेल्या या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुढे सरकलं जाईल. मला वाटतं मॅच बॉल आलेला आहे सर. बॉल तयार. ओहो यावेळेस उडवलाय बॉल डीप स्क्वेअर लेग. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. ठोकलाय षटका छेरण. ते आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संघाची धावसंख्या इथे मात्र आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्ड वरती धावा आहेत. 73 धावा 73 रन. बॉलर तयार. यावेळेस चेंडू अवती स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल मैदानाच्या मध्ये येतोय. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलेल्या 5वं वाईट आलेलं माफ करा. बॉल तयार आहे पुढे एकदा. अक्षय कुलवा टप्प्याचा बॉल होता. अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट दोन्ही बॅटर कडून आपण पाहतोय ते मैदानामध्ये सुरू आहे आणि तिथे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा तिथे मैदानाच्या मध्ये आता येणार आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये संपलं झाली. ते 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत. 76 धावा 76 रन. लॉस ऑफ 0 विकेट. काल आम्ही मॅचेस बघितल्या. याच्याकडे या स्वदेशी निमित्ताने आमचे तुषार दादा ठाकूर यांचं देखील शुभागमन होते. दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि मला वाटतं आमची जे पलीकडच्या बाजूला बरीचशी लहान लहान मुलं आहेत. या इकडे सगळेजण. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा. सतीश बदलेच्या हातामध्ये मात्र चेंडू ते सोपवलाय. स्ट्राइक ऑन गणेश. पहिलाच बॉल वेग होता या बॉल मध्ये आणि आता मात्र मला वाटतं फक्त छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशे संघ एकच प्रयत्न करेल. या संघाला माहिती आहे की फक्त धावा रोखायचे. आता आडव्या बॅटने चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे मध्ये स्वतः सतीश चेंडूच्या खाली पोहोचला परंतु झेल इथे सुटलेला आहे. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता 1 धाव इथे आलेली आहे. 77 धावा स्कोर कार्ड वर आहेत. हरीश आपण पाहतो या खेळाडूला खऱ्या अर्थानं थांबवणं गरजेचं असेल छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशे संघाला. ओ यावेळेस सरप्राईज केलं खऱ्या अर्थानं हरीशला. वेग दाखवलं यावेळेस सतीशने. सतीशचं क्रिकेट देखील आपण पाहिले गेले तर मावळ तालुक्याला जरूर बिलॉंग करतो. नवला कोंबरे बदलवाडी गावचा असणारा खेळाडू आहे परंतु मुंबईचे क्रिकेट मोठ्या ताकदीने मात्र खेळाडूने गाजवलंय. लय भारी अजिंक्य तारा सातबंगल्याचा हा संघ. त्या संघातून आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीला केलेली सुरुवात. यावेळेस फुल पॉवरफुल सडक पॅक कडक षटकार छेरण. रंगाची मामाची पोरगी मन मध्ये हिच्यावर आपटले. रंगाची मामाची पोरगी मन मध्ये हिच्यावर आपटले. रंगाची मामाची पोरगी मन मध्ये हिच्यावर आपटले.
याच्याकडे या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय जयरामजी खोंडगे यांच्याकडे शुभागमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मैदानामध्ये आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊयात. एक सिंगल इथे मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळते. एक सेन्सिबल क्रिकेट. ओ हो हो हो, यावेळेस मैदानामध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा चेंडू मात्र इथे डॉट येताना आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक संपलं जाणार ते 6 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 84 धावा. बॅटिंग पॉवर प्ले आता मात्र जो असणार आहे आणि बॅटिंग पॉवर षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार, कारण 6व्या षटकाच्या आतमध्ये जर बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला नाही तर मात्र तुम्हाला 7व्या षटकामध्ये कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले दिला जाईल. चेंडू बघायचे कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार. बरेचसे पर्याय आहेत आणि नक्कीच संघाचे कॅप्टन त्यांना माहिती आहे आता कुठेतरी धावेला ब्रेक लावायचा असेल तर मला ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे, कारण दत्ता पवार डीपी सामन्याकडे जायचे मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा थोडासा बॅटिंग पॉवर षटक मला वाटतं दत्ता पवारने वळाभाऊ थोडंसं लवकर येणं गरजेचं होतं, कारण ज्या प्रकारचा धावेंचा वेग सुरू होता, ओघ सुरू होता आणि दत्ता पवारकडे ती क्षमता आहे. असं म्हणतात की क्रिकेटमध्ये फक्त तुमच्याकडे चांगला वेग असून चालत नाही. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू स्ट्रेट हिट, हाय अँड हँडसम षटकार छेरण. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय महेशजी धामणकर यांचं देखील याच्याने शुभागमन होतंय आणि स्वागत त्यांचं षटकाराने झालंय. षटकर इथे मैदानाच्या मध्ये आलेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचं दत्ता पवार आहे आणि मला वाटतं हरीश आता इथे सेट झालाय. पुन्हा तयार दत्ता. यावेळेस मैदानामध्ये बघायचंय चांगला चेंडू मैदानामध्ये. ही ताकद दत्ताकडे आहे ना आणि ही ताकद इथे मात्र दाखवणं गरजेचं असेल दत्ता पवारला. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिले गेले तर 89 धावा, माफ करा 90 धावा स्कोर कार्ड वर आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय पुढे दत्ता पवार राईट हँड राऊंड द विकेट. यावेळेस कट केलाय बॉलला डीप पॉइंटला, क्षेत्ररक्षकाला इथे गुंगारा दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर कटचा जबरदस्त तडाखा चौकार. आणि आता मात्र मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर स्कोर कार्ड वरती या चौकाराच्या मदतीने 94 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार आहे मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा दत्ता पवार. दत्ता पवारला आपण पाहिले गेले तरी ते मैदानाच्या मध्ये अक्षरशः रोखून ठेवण्या अवघड ठरते दत्ता पवारला. ओ यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातार 6 षटका छेरण. थँक्यू. इथे मात्र जर आपण बघितले गेले तर षटकार येताना जो आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळतो, या षटकाराच्या मदतीने आता संघाचं धाफलक 100 धावा. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवणारा आतापर्यंतचा संघ आहे स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप. स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव. स्क्वेअर कट, कडक बेधडक षटका छेरण.
इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटकार येताना जो आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला, या षटकाराच्या मदतीने त्या संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 106 धावा. हरीश त्यामध्ये वैयक्तिक आपण पाहतोय बनवतोय. 33 चेंडू मध्ये 90 धावा हरीशने बनवलेल्या आहेत. स्पर्धेतील शतक पूर्ण करण्याची संधी हरीश नवलेला. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न इथे होता. स्पर्धेच्या निमित्ताने मावळचे मिक्सर 360 दिगंबर उर्फ लाला दौंड यांचा आपण पाहतोय शुभागमन होतोय, त्यांचं देखील स्वागत. इथे मैदानाच्या मध्ये बघायचं आहे, आघाडीची जोडी आहे आणि आतापर्यंत सर्वात मोठी भागीदारी करणारी जोडी आहे आणि मला वाटतं वेळ संपलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय शेवटी मैदानाच्या मध्ये बदल केला जाणार आहे. यावेळेस डीप कॉर्नर, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर पॉइंट या झोन मध्ये आपण पाहतोय इथे खेळाडू आहेत. बॉल ट्रॅक वरती आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. सर्कलच्या बाहेर 4 खेळाडू ठेवण्याची आता संधी आहे. शेवटचं षटक, पहिलाच बॉल यावेळेस अगदी ऑन साइडला चेंडू मात्र खेळून काढला जाईल. सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे आणि संघाची धावसंख्या आता मात्र आपण बघतो इथे फेकी खराब होती तिथे विशाल भरतेची. एक धाव इथे आलेली आहे. विलास गोलंदाजीसाठी आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आलेले आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. विलास तयार. स्ट्राईक आपण पाहतोय मैदानामध्ये हरीश. खोलवर टप्प्याचा बॉल, वाह चांगला चेंडू आणि मला वाटतं हे चेंडू हाताळणे गरजेचे आहेत. डॉट बॉल इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेला आहे. स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानामध्ये बघतोय 107 धावा धावफलकावर आहेत. सर्वात मोठी भागीदारी करणारी जोडी आपल्याला इथे मैदानामध्ये जरूर बघायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल, यावेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत चौकार आहे. शुभम मैदानामध्ये बघायचंय चौकार येताना आपल्याला जो मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. बघायचंय 94 धाव्यांवरती नॉट आउट आहे हरीश. लोअर फुल टॉस, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि या स्पर्धेतील पहिलं शतक पूर्ण केलंय हरीश नवले. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग हरीश नवलेची. षटकार आलाय. हरीश नवलेचे या शतकी खेळीसाठी उरसेगावचे माजी सरपंच उमेशजी धामणकर यांच्या वतीने हरीश नवलेसाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 117 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा खडे खडे सिक्सर, 6 रन.
ते आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहे. षटकार मैदानाच्या मध्ये आलेला आहे. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. 123 धावा या मैदानाचा रेकॉर्ड आहे. 148 आणि त्यामुळे बघायचं मैदानाच्या मध्ये या धावेचा या मैदानाचा रेकॉर्ड इथे मोडला जाणार का. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू मैदानामध्ये आपण इथे बघतोय. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे डायरेक्ट हिट विकेट आली आहे. हरीश नवलेला मात्र इथे परतावा लागणार आहे. परंतु टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या या जोडीसाठी. स्पर्धेतील सर्वात मोठी भागीदारी हरीश नवलेचं शतक, गणेश विदाटे यांची मिळालेली साथ आणि धावेंचा मात्र उभा राहिलाय डोंगर. पहिला डाव इथे संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 123 धावा. 124 धावेंचा मात्र